पालघर जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। धामणी धरण 85% भरले आहे। धामणी धरणाचे 3 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडलेत। धामणी आणि कवडास या धरणांमधून जवळपास 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे आणि म्हणून नदीकाठावरच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। सूर्या नदीच्या याच काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। थेट जाऊयात। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस जो आहे तो कोसळलेला आहे। आज जिल्ह्याला रेड अलर्ट आहे, त्यामुळे काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये पावसाची रिपरिप जी आहे ती सुरू आहे। मी सध्या पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी जी नदी आहे ती सूर्या नदीच्या किनाऱ्यावर आहे। आपण बघू शकतो की सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर जो आहे तो आलेला आहे। सूर्या नदी अक्षरशः दुथडी भरून जी आहे ती वाहू लागलेली आहे। सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण जे आहे ते जवळपास 85% भरलेलं आहे। त्यामुळे या धरणाचे 3 दरवाजे जे आहेत ते 50 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे सूर्या नदीद्वारे जवळपास 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। एकूणच सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण आणि कवडा धरण जे आहे ते ते ओव्हरफ्लो झालेलं आहे। त्यामुळे नदीकाठची जी गावं आहेत जवळपास 70 पेक्षा अधिक गावं जे आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील जे शाळा आहेत, महाविद्यालय किंवा अंगणवाडी आहेत त्यांना सुट्टी जी आहे ती एकंदरीत जाहीर झालेली आहे। तसा आदेश जो आहे तो जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जारी केलेला आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।